नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातल्या गरीब आणि वंचितांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी राजकीय लाभाचा विचार न करता केंद्र सरकार कार्यरत, पंतप्रधानांचं प्रतिपादन. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत विमुद्रीकरणाबाबतचा आर्थिक ठराव तसंच राजकीय ठरावही मंजूर. भारतात जागतिक दर्जाची 20 विद्यापीठं स्थापन करण्याबाबत धोरण लवकरच, भारतीय प्रवासी दिवस संमेलनात जावडेकर यांची माहिती. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा भारत दौऱ्यावर, विविध महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या अपेक्षित. सांगली जिल्ह्यात शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. आणि महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना प्रतिज्ञापत्रात विकास आराखडा सांगावा लागणार, राज्य निवडणूक आयुक्त सहारिया. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. देशातल्या गरीब आणि वंचितांचा जीवनस्तर सुधारणं आवश्यक असून त्यासाठीच राजकीय लाभाचा विचार न करता केंद्र सरकार काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 2 दिवसीय बैठकीचा समारोप आज झाला. त्यापूर्वी या बैठकीत मार्गदर्शन करताना पंतप्रधान बोलत होते. गरिबी मिटवण्याचं सामर्थ्य हे गरिबांकडेच आहे. हे सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार गरिबांच्या पाठीशी आहे, असं पंतप्रधानांनी सांगितल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. देश के गरीबों ने नोटबंदी के इस बहुत ही महत्वपूर्ण निर्णय को स्वीकारा है, उसको ओन अप किया है और उन्होंने दिल से माना है कि ये जो ऐतिहासिक निर्णय हुआ है ये देश की बुराई, भ्रष्टाचार के अभिशाप को समाप्त करने में बहुत ही प्रभावी साबित होगा. प्रधानमंत्री ने एक और बात कही कि इस पूरे 2 महीने में हमें देश की समाज शक्ति का दर्शन हुआ है. विमुद्रीकरणाच्या निर्णयासह केंद्र सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांमुळे देशात आता पारदर्शक वातावरण निर्माण होत आहे, असं सांगत ही पारदर्शकता राजकारणातही यायला हवी, यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. चलनाचा अनियंत्रित पुरवठा ही भ्रष्टाचाराची जननी असल्याचं सांगतानाच विमुद्रीकरणानंतर झालेला त्रास जनतेनं मनापासून स्वीकारला, यामुळे समाजशक्तीचं दर्शन घडलं, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी या बैठकीत काढले. भाजपा कार्यकर्त्यांनी बूथवर प्रभावीपणे काम करावं, तथ्यहीन आरोपांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहनही मोदी यांनी केल्याचं सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. आर्थिक आणि राजकीय ठराव या बैठकीत मांडण्यात आले. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीत आर्थिक ठराव मांडला. विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे चांगले पडसाद अर्थव्यवस्थेमध्ये उमटल्याचं या ठरावात म्हटल्याचं भाजपा प्रवक्त्या आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांनी नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. विमुद्रीकरणामुळे सरकारकडे जमा झालेल्या रकमेचा विनियोग विकास कार्यात होईल, असंही त्या म्हणाल्या. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष जनविरोधी आणि लोकशाही विरोधी असल्याची टीका करत गरिबांच्या कल्याणाच्या दृष्टीनं मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं उचललेली धाडसी पावलं ऐतिहासिक असल्याचं या राजकीय ठरावात नमूद करण्यात आलंय. राष्ट्रीय सुरक्षा, स्वाभिमान, इमानदारी आणि गरिबांच्या कल्याणासाठी सरकारनं परिवर्तनकारी निर्णय घेतल्याचं या प्रस्तावात म्हटलं आहे. विमुद्रीकरण आणि लक्ष्यभेदी हल्ले हे केंद्रातल्या भाजपा सरकारचे ऐतिहासिक निर्णय असल्याचं पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीत बोलताना सांगितलं. देशात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये भाजपानं मिळवलेलं यश म्हणजे जनतेनं भाजपावर आणि विमुद्रीकरणावर दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे, असं शहा यांनी आपल्या भाषणात सांगितलं. पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे आणि ISI सारख्या गुप्तचर संस्थांच्या सहकार्याबाबत पाकनं ठोस खात्रीशीर उपाय करावेत, असा ठरावही बैठकीत संमत झाला. देशातले गरीब आणि पददलितांच्या उद्धारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या निरनिराळ्या योजनांबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठरावही एकमतानं यावेळी मंजूर झाला.
देशात जागतिक दर्जाची 20 विद्यापीठं स्थापन करण्याबाबत सरकार धोरण आखत असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे। ते आज बंगळुरू इथे प्रवासी भारतीय दिवस संमेलनात बोलत होते। या विद्यापीठांमध्ये प्रत्येकी 10 विद्यापीठं खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात असतील असं त्यांनी सांगितलं। भारतात विक्रमशिला आणि नालंदा विद्यापीठांसारख्या विश्वविख्यात विद्यापीठांची परंपरा असल्याचंही ते म्हणाले। देशातल्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं उच्च शिक्षण वित्त पुरवठा संस्था स्थापन करायला मंजुरी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान 14व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला आजपासून बंगळुरू इथे सुरुवात झाली। भारताच्या परिवर्तनात युवकांची भूमिका ही या 3 दिवसीय संमेलनाची संकल्पना आहे। सुरिनामचे उपराष्ट्रपती मायकेल अश्विन अधीन यांनी उद्घाटन सत्रात संबोधित केलं। परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या संमेलनाचे प्रमुख पाहुणे पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांच्या हस्ते उद्या मुख्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सोमवारी संमेलनाला संबोधित करतील। महात्मा गांधींचं दक्षिण आफ्रिकेतून भारतात झालेल्या आगमनाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली। या बैठकीदरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्र तसंच इतर अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। पोर्तुगालचे पंतप्रधान 7 दिवसांच्या भारत भेटीवर आले असून आज सकाळी त्यांचं राष्ट्रपती भवनामध्ये स्वागत करण्यात आलं। अँटोनियो कोस्टा बंगळुरू इथल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते मंगळवारी गांधीनगर इथे व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेतही उपस्थित राहणार आहेत। आपल्या भारत भेटीच्या अखेरच्या टप्प्यात कोस्टा गोव्याला भेट देणार असून आपल्या पिढीजात घरालाही ते भेट देणार आहेत। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 12 एप्रिल दरम्यान घ्यायला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे। राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे। संसदीय कार्य मंत्रिमंडळ समितीनं याबद्दलची शिफारस राष्ट्रपतींना केली होती। केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार असून या अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचाही समावेश आहे। अधिवेशनाचा पहिला टप्पा 9 फेब्रुवारीला संपेल। सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी माळवडी इथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना उघडकीला आली आहे। या संदर्भात पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं असून भिलवडी पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी आज गावकरी आणि महिलांनी मोर्चा काढला तसंच संध्याकाळी स्थानिक नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला। या प्रकरणानंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। भिलवडी मालवडी गावात काल सकाळी पीडित मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता। पोलिसांनी तो ताब्यात घेऊन मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात शवचिकित्सेसाठी पाठवला होता। या घटनेनंतर भिलवडी गावात तणावाचं वातावरण आहे। चौदा वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून केल्याची गंभीर अशी घटना घडलेली आहे। त्या अनुषंगानं तपासाची सगळी सूत्र आणि चक्र फिरायला लागलेली आहे। आतापर्यंत 4 संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांची विचारपूस सुरू आहे। अजून आम्ही कोणत्याही कन्क्लुजनला आलेलो नाहीये। या रस्त्यावरचे सगळे सीसीटीव्ही फुटेज शोधायला आम्ही सांगितलेले आहेत। कृपया अफवावरती कुणीही विश्वास ठेवू नये। याच्यात एका विशिष्ट समाजाचा किंवा विशिष्ट जातीचा असा कुठलाही अक्युज्ड पोलिसांनी अजून कन्फर्म केलेला नाही किंवा तसे पुरावे मिळालेले नाहीत। महसूल गुप्त वार्ता विभागानं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे। तिच्याकडून सुमारे 1,16,00,000 रुपयांच्या किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत। फरीदा हजुरी असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून ती नियमित सोन्याची तस्करी करत असावी अशी शक्यता गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। 6 किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने असलेल्या 4 बॅगा तिच्याकडून जप्त करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। अशा प्रकारे किती वेळा सोन्याची या महिलेनं तस्करी केली या संदर्भात अधिकारी चौकशी करत आहेत।
रोखरहित महाराष्ट्राच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करून डिजिटल अर्थप्रणालीला चालना देण्याच्या उद्देशानं आज पुण्यात डिजिधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे या मेळाव्याला उपस्थित होते. रोकडरहित व्यवहारांवर भर देणाऱ्या ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी सरकारनं सुरू केलेल्या भाग्यवान ग्राहक आणि डिजिधन व्यापार या दोन्ही योजनांची सोडत केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते यावेळी काढण्यात आली. केंद्र सरकार, राज्य सरकार तसंच सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी संयुक्तपणे या मेळाव्याचं आयोजन केलं. या मेळाव्यात विविध बँका आणि ई वॉलेट्सचे 60 स्टॉल्स होते. बँकात नवी खाती उघडणं, बँक खात्यांशी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक संलग्न करणं यासारख्या सेवा या मेळाव्यात देण्यात आल्या. विविध बँका आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र अशा सेवांचा समावेश असलेली दालनं या मेळाव्यात होती. डिझायनर कपडे विकणाऱ्या पहिल्या खादी इंडिया लाऊंजचं आज मुंबईत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. खादीला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून खादीचा प्रचार करण्यासाठी एक योजना आखण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विणकर आणि हस्तकलाकार यांच्या रोजगाराच्या संधीत वाढ व्हावी यासाठी जागतिक बँकेसोबत 2200 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला असून या करारामुळे कौशल्य विकासाला चालना मिळेल असं चौधरी यावेळी म्हणाले. या खादी लाऊंजमध्ये भारतातील विख्यात फॅशन तज्ज्ञांनी निर्माण केलेले कपडे मांडण्यात येणार आहेत. लवकरच नवी दिल्ली आणि जयपूर इथे अशी दालनं सुरू करण्यात येणार आहेत. जगभरात आपले भारतीय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती इथल्या तरुणांना मिळावी यासाठी जागतिक मराठी संमेलन खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. मुंबईतल्या शिवाजी मंदिर इथे आजपासून जागतिक मराठी संमेलनाला सुरुवात झाली. त्याचं उद्घाटन पवार यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते. अनेक या देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची यशस्वी झालेले लोक आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतात आणि म्हणून मला जागतिक अकॅडमीचा हा उपक्रम अतिशय महत्वाचा वाटतो की या पद्धतीने जीवनात यशस्वी झालेले आणि शून्यातून पुढे येऊन यशस्वी झालेले जे आपले कोणी घटक असतील त्यांना निमंत्रित करणं, त्यांचे विचार, त्यांचे अनुभव नव्या पिढीच्या समोर मांडणं आणि त्यांना सन्मानित करणं हा उपक्रम हा त्याचा सन्मान जसा महत्वाचा आहे आणि आवश्यक आहे त्याही पेक्षा इथल्या नव्या पिढीला आपण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा उभं राहू शकतो या संबंधीचं मार्गदर्शन करणारं आणि प्रेरणा देणारा अशा प्रकारचा तो उपक्रम आहे. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच परदेशात यशस्वीपणे स्वतःचा उद्योग चालवणाऱ्या उद्योजक अविनाश रचमळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शोध मराठी मनाचा हे या संमेलनाचं ब्रीदवाक्य असून उद्यापर्यंत हे संमेलन सुरू राहील. जागतिक मराठी अकादमी आणि छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्टच्या वतीनं हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. 13व्या राष्ट्रीय चायक्वांदो स्पर्धेला आजपासून औरंगाबाद इथे सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य चायक्वांदो संघटनेनं आयोजित केलेल्या या 2 दिवसीय स्पर्धेचं उद्घाटन आमदार सुभाष धामणे यांनी केलं. या स्पर्धेत हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, चंदीगड, गोवा या राज्यातले 400 स्पर्धक भाग घेत आहेत. एअर शील्ड, स्पीड ड्रिल, पॅटर्न ड्रिल या 3 प्रकारात स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चंदीगडच्या खेळाडूंनी चायक्वांदो खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलं. आणि आता हवामान. देशातल्या पर्वतीय भागात सध्या जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस सुरू आहे. सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे या भागातील तापमान 3 ते 4 डिग्रीपर्यंत खाली आलंय. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हिमवृष्टी आणि दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. हिमवृष्टी आणि खराब हवामानामुळे रस्ते साफ करण्यात अडथळे येत आहेत. येत्या 2 दिवसात काही क्षेत्रात जोरदार हिमवर्षाव होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीतही थंडीचा कडाका काही प्रमाणात वाढला आहे. राज्यात गेल्या 2 दिवसापासून मुंबईसह उपनगरांमध्ये गारवा जाणवतोय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे 7.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 29, किमान 16,
नागपूर 29 आणि 11, पुणे 29 आणि 8, औरंगाबाद 28 आणि 11, नाशिक 27 आणि 7, कोल्हापूर 30 आणि 12, रत्नागिरी 29 आणि 17, सोलापूर 31 आणि 11 आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही, किमान 10°C. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या गरीब आणि वंचितांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी राजकीय लाभाचा विचार न करता केंद्र सरकार कार्यरत, पंतप्रधानांचं प्रतिपादन. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत विमुद्रीकरणाबाबतचा आर्थिक ठराव तसंच राजकीय ठरावही मंजूर. भारतात जागतिक दर्जाची 20 विद्यापीठं स्थापन करण्याबाबत धोरण लवकरच, भारतीय प्रवासी दिवस संमेलनात जावडेकर यांची माहिती. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा भारत दौऱ्यावर, विविध महत्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. सांगली जिल्ह्यात शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. आणि महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना प्रतिज्ञापत्रात विकास आराखडा सांगावा लागणार, राज्य निवडणूक आयुक्त सहारिया. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करायला टाळाटाळ केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांना पदावरून हटवण्याचे आदेश नुकतेच दिले. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागतही झालं आणि त्याचवेळी लोढा समितीच्या शिफारसी अन्य खेळांनाही लागू करण्याची मागणी पुढे आली. याच अनुषंगानं भारताच्या क्रीडा विश्वाची सद्यस्थिती आणि आवश्यक सुधारणा याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व्ही करमरकर यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.